आनंदाची बातमी आऊसाहेब, मिर्झानं राजांना छावणीच्या बाहेर जायची परवानगी दिली। आई जगदंबाच पाहुली। राजा इथून पुढे कुठला बी दागा करणार नाही याची जिम्मेदारी मिर्झानं स्वतःच घेतली। राजे परतण्यास वेळ लागत असल्याने आमच्या मनी शंका कुशंकाने फेर धरला होता, परंतु आता सगळ्या शंका फिटल्या। कधी परत येतायत राजे? किरसिंहाला कोंडाण्याची जबाबदारी देऊन राजगडाकडे येणं होईल त्यांचं। बहिर्जी, एका कोड्याचं उत्तर आम्हा सापडत नाही। कोड? कंच कोड आऊसाहेब? मिर्झा राजा एवढा मुत्सद्दी, मुरब्बी, राजकारण धुरंधर सरदार अनायसे त्याचा शत्रू त्याच्या ताब्यात आला असता एवढ्या सहजासहजी त्या सोडून का देतो? त्याने राजेंच्या जीवाची खात्री दिली असली तरीही राजेंना छावणीतून जाऊ देणं म्हणजे मुघली सल्तनतेचा रोष पत्करणं। खुद्द आलमगीर औरंगजेबाची नाराजी पत्करून त्यानं राजेंना छावणीतून जाऊ कसं दिलं? काय मनसुबा असेल मिर्झा राजाचा? खरंय आऊसाहेब, राजांना छावणीतून बाहेर जायची परवानगी देण्यामागं त्याचं काहीतरी मोठं राजकारण असणार। कारण परवानगी देताना तो राजांना म्हणला, आम्ही आमचं वचन पाळलंय, तेव्हा तुम्ही तुमचं वचन पाळा। मिर्जा जी, आपने किस हैसियत से उस काफर सिवा को मुगल छावनी से राजगढ़ जाने दिया? अदब खान साहब, अदब। ये मत भूलिए कि इस मुहिम के सिपा सालार हम हैं। सल्तनत के हित में जो भी फैसले लेने हैं वो लेने का हक है हमें। अपनी हद ना भूलिए। हाथ आई शिकार को आपने जाने कैसे दिया मिर्जा जी? अभी तक सिवा के सारे किले हमें हासिल नहीं हुए हैं। ना ही आला हजरत ने सुलहनामे पर अपनी रजामंदी लिख के भेजी है, फिर भी आपने सिवा को क्यों जाने दिया? इसमें सल्तनत की कौन सी भलाई देखी आपने? ना ना, ये बहुत बहुत गलत किया है आपने मिर्जा जी। इससे आलम पना बेहद खफा होंगे। अगर हमने शिवा को यहां से जाने की इजाजत ना दी होती, उसके सारे लोग, सिपाही, किलेदार बगावत पर उतर आते और उसके सारे किले जी जान से लड़वाते। सिवा हमारे कब्जे में होते हुए वे बगावत करते? जी हाँ, सिवा राजनीति में बहुत मंझा हुआ खिलाड़ी है। यहाँ हमारी छावनी में आने से पहले उसने अपने सारे साथियों को, किलेदारों को, सिपाहियों को बोल दिया था कि अगर हमारी छावनी से आने में उसे ज्यादा वक्त लग जाए तो बेशक ये समझ लेना कि वो मर गया है और इस मुल्क का चप्पा चप्पा, कतरा कतरा, हर एक किला जान की बाजी लगाकर लड़वाएं। और खान साहब, आपकी दिलेरी बहादुरी तो इस मुहिम में हम देख चुके हैं। एक पुरंदर पर कब्जा करते करते सांस फूल गई है आपकी, तो बाकी सारे किले कैसे हासिल करते आप? आता आमचे आबासाहेब सर्व मसलती आटपून राजगडी सुखरूप पोचतील, परंतु ते आले की मग आम्ही त्यांच्यासोबत खूप 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 झगडणार आहोत। राजेंबरोबर झगडा? आणि तो का बरं? मग त्यांनी आमचा प्रिय पुरंदर हा मुगलास का दिला बरे? आम्ही खूप रागवलो आहोत। अरे बाप रे। शंभूबाळ, राजकारणात अनेकदा मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतात, तडजोडीही कराव्या लागतात। त्यातलाच हा प्रकार आहे बरं। आणि जन्मस्थळासाठी कोणी जन्मदात्याशी झगडा मांडतं का? आतोश्री, हे तर फक्त एक निमित्त आहे। या कारणाने का होईना आम्ही आमच्या आबासाहेबांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवू शकू।
त्यांचा सहवास मिळेल आम्हास. शंभू बाळ, मातोश्री इतर मुलांप्रमाणे आम्हास आमचे आबासाहेब फारसे वाट्यास येत नाही. त्याचे दुःख नाहीये आम्हास. एक उदात्त स्वप्न, त्यांनी उरी बाळगल्याने त्यांचा विरह होतोय. परंतु ते आले की मग आम्ही त्यांच्या सोबत जास्तीत जास्त वेळ घालवू. एवढे किल्ले, एवढा मोठा मुलूक शत्रूस द्यावा लागला याचे दुःख असेल त्यांना. परंतु आम्ही या वेळेस आम्ही त्यांची सेवा करू, त्यांची काळजी घेऊ. त्यांच्या या दुःखावर आम्ही फुंकर मारण्याचा प्रयत्न करू. आणि हो, जोपर्यंत आबासाहेब या दुःखातून बाहेर येत नाही, मन मोकळं हसत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांना सोडून कुठे कुठे जाणार नाही. शंभू बाळ, किती समजूतदार आणि मोठे झाला तो. मिर्जा जी, या तो आप बहुत सीधे साधे हो या फिर भोलेपन का नाटक कर रहे हो. उस बेईमान सिवा पर एतबार कैसे कर सकते हैं आप? उसका क्या भरोसा? सीवा पर एतबार है हमें, वो अपनी ज़बां पर अड़िग है. अब देखते जाइए दिलेर खान साहब, अभी कुछ ही वक्त में सीवा का कुंवर संभाजी हमारी छावनी में जमानत के तौर पर आ रहा है. शब्द पाळायचा म्हणजे काय करायचं? तर आमच्या शंभू बाळास ओलीस नाही. नाही, एक वेळ किल्ले आणि मुलूक देता येतील, परंतु आमच्या काळजाचा तुकडा आमचे शंभूराजे त्यास ओलीस म्हणून मिर्जाच्या छावणीत त्या लांडगांच्या कळपात कसं पाठवावं? आई विना पोर, आमच्या सुनबाईंची कशी समजूत घालावी? आणि शंभूराजेंनी विचारलं तर काय सांगावं? कसं समजवावं त्यांना? आऊसाहेब, काय झालं आहे? एवढ्या तातडीने का बोलावलं? सर्व ठीक आहे ना? आऊसाहेब, तब्येत ठीक आहे ना? नाही, मागले काही दिवस अत्यंत तणावात गेले म्हणून विचारलं. हा तणाव वाढवणारीच खबर आहे, म्हणून तुम्हा सावतान धाडलं. आऊसाहेब, काय झालंय सांगा ना. जीवाला घोर लागून राहिलाय. आता आम्ही जे तुम्हा सांगणार आहोत ते मन घट्ट करून ऐका, तिघींनीही. सांगताना आम्हास आनंद होत नाही, परंतु हे करणं भाग आहे. आऊसाहेब, काय झाले आहे नक्की? तह मोडला का? किंवा मिर्झा राजांनी अजून काही किल्ले आणि प्रदेश मागितले का स्वराज्यातले? स्वराज्यातील सर्वात अमूल्य चीज मागितली आहे मिर्झानं. सर्वात अमूल्य चीज ती कोणती आऊसाहेब? शंभूराजे. आऊसाहेब, म्हणजे आम्ही समजलो नाही. शंभूराजेस मिर्जाच्या गोटात ओलीस म्हणून जावं लागणार. आऊसाहेब, शंभूबाळ ओलीस म्हणून जाणार? नाही, आम्ही नाही धाडणार त्यांना. आऊसाहेब, अहो
बाळ आहेत ते अवघ्या 9 सालांचे आहेत होते. या वयात शंभू बाळांना राजकारणात का ओढलं जात आहे? आऊसाहेब हे होऊ देऊ नका. काहीही करा आणि हे थांबवा. राजेंचं मन वळवा. हो आऊसाहेब, आऊसाहेब केवळ तुम्ही हस्तक्षेप करू शकता. आमच्या शंभू बाळांना आमच्यापासून दूर देऊ नका आऊसाहेब. आऊसाहेब दुसरा काहीतरी पर्याय सुचवा, पण शंभू बाळ नको. दुसरा पर्याय असता तर आम्ही गेलो नसतो का? स्वराज्यासाठी आम्ही ओलीस राहिलो असतो. परंतु तसं नाही करता येणार. आऊसाहेब हे सगळं शंभू बाळांना कोण आणि कसं सांगणार हो? एवढा कसला विचार करत आहात आपण? आम्ही दालनात आलो तरी आपणास पत्ता नाही. आम्हास एका प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. कोणता प्रश्न? एका शब्दाचा अर्थ आम्हास कळत नाही. कोणता शब्द? ओलीस म्हणजे काय? या बसा. ओलीस म्हणजे आपल्याला हवी असलेली एखादी वस्तू मिळेपर्यंत एखाद्याला एखादी अमूल्य गोष्ट देणे. परंतु आपण असे का विचारले? नाही, काही नाही. परंतु जर आम्हास सोडून राहावे लागले तर करमेल आपणास? असे का विचारत आहात? आपण माहेरी चालात शृंगारपुरास? नाही, आम्ही कोठेही जाणार नाही. मग आपण असे का विचारलेत की आम्ही नसलो तर आपणास करमेल का नाही? म्हणजे जर आपणास कुठे जावे लागले तर? आम्ही आमच्या मर्जीने गेलो तर आम्हाला आनंद होईल. परंतु आमच्या मर्जी विरुद्ध गेलो तर आम्हास आवडणार नाही. आम्हास त्रास होईल त्याचा. परंतु आपण असे का विचारलं? आम्ही कुठेच जाणार नाही आहोत. उलट आमचे आबासाहेब आले की आम्ही त्यांच्या सोबत राहणार आहोत. त्यांना आमची गरज आहे. बरोबर बोललात शंभूराजे. तुमच्या आबासाहेबास तुमची गरज आहे. आऊसाहेब, आपण आम्हास असे का पाहत आहात? खूप मोठे झालात शंभू बाळ. आऊसाहेब राजे गडावर येत आहेत. उग्रसेन जी, आप तशरीफ रखिए, आम्ही आलोच. राजा जी थोड़ी जल्दी करिए. आप तो जानते हैं हुकुम ने आपको छावनी से जाने की अनुमति दी है खुद की जवाबदारी पर. इस बात को अपने जहन में चोखा कर लीजिए. उग्रसेन जी, आपण चिंता करू नये. आम्ही मराठे आहोत. आम्ही दिलेला शब्द पाळतोच. मिर्झा राजांना दिलेल्या शब्दावर हुकुम आम्ही वागू. आपण निश्चिंत रहा. हमें आपकी बातों पर घना विश्वास है, पर मुगल सल्तनत के सलारों को ना है. अगर आपका कुंवर शंभू राजे वक्त पर छावनी में ना पहुंचे तो हुकुम का विश्वास टूट जाएगा. और हुकुम का विश्वास टूटना कहीं आपको महंगा ना पड़ जावे,
इसलिए जल्दी कीजिए। काय झालं आऊसाहेब? आपल्या डोळ्यात अश्रू? राजे, राजे तुम्ही शंभू बाळांना मुघली छावणीत पाठवणार आहात असं ऐकलं आम्ही, खरं आहे? राजे, राजे आजपर्यंत आम्ही तुमच्याकडे काहीही मागितलं नाही हो। तुम्ही त्यांना कोकण मोहिमेवर घेऊन गेलात तेव्हाही काही बोललो नाही। राजकारणात तडजोडी कराव्या लागतात मान्य आहे, आम्हाला माहित आहे, पण राजे राजकारणाच्या पटावरची ही तडजोड आम्हाला मान्य नाही। राजे, आम्ही शंभू बाळांना नेऊ देणार नाही। राजे, शंभूराजे अवघ्या 9 वर्षांचे आहेत। कमीत कमी त्याचा तरी विचार व्हावा। इतक्या लहान वयात त्यांना मुघलांकडे राजे, आई विना पोर येत होते, त्यांच्याबरोबर एवढं कठोर होऊ नये। साऱ्या गडाचं चैतन्य आहे शंभू बाळ, त्यांच्या विना सारा गड सुना होई। आमच्या तर जीवात जीव राहणार नाही हो। आम्हाला सर्व काही पटतंय, सर्व काही मान्य आहे, परंतु नाईलाज आहे। आताच्या घडीच्या राजकारणाची गरज आहे। आम्ही देखील आमच्या काळजावर दगड ठेवून या गोष्टीला मान्यता दिली आहे। आमचं काळीज पान मिर्झा राजांच्या छावणीत ओलीस ठेवताना आमच्या काळजाला काय वेदना झाल्यात त्या आई जगदंबेलाच ठाऊक। दुसरा कुठलाच पर्याय नाही का? अहो, ते मुघल स्वराज्याचा घास घेण्यास टपलेले लांडगे आहेत। त्यांचा कपटी डाव लक्षात येण्यास आपल्यास एवढा वेळ लागतो, तर शंभू बाळांचं काय? तिथं शंभू बाळास काही दगाफटका झाला तर? नाही, विचारही करवत नाही। शिवबा, आम्हास काळजी वाटते। आमची काळजी करून आऊसाहेब, आमच्या आबासाहेबांना स्वराज्याला आता आमची गरज आहे। मग आम्ही मागे का राहावे? हरगिज नाही।